Once more! Once more! Once more! जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भाऊचा यूट्यूब चॅनल जाऊन त्या एटिंगवरल्या गाण्याने इंटरेस्ट मध्ये. तर फायनली मित्रांनो चढवतो एकदम जबरदस्त ह्या सॉन्गवरती आज व्हिडिओ आपण बनवलेलं आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ लाईक वरती करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असेल आपल्या वेदांत एटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल जे ते देत असतो. तर सोबतच मित्रांनो व्हिडिओज लागणार आपल्या कॅपकटचा बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तर तिथून आपण इझिली डाउनलोड करून यांना घेऊ शकता. आणि जे आपलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशन लागणार आहेत ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जरा वेळ घालवतो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला ना प्ले स्टोअरवरून सुपरी पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचा. त्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर सुपरी पेनला ओपन करून सिंगापूरचं VPN किंवा UK सर्व्हर आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचं VPN. त्यानंतर आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ॲडवर क्लिक करायचे. मी तुम्हाला बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून इथे एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आता आपल्याला सॉन्ग जो आहे तो भेटून जाईल. तर आता या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे. सॉन्गच्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे बीट्स ॲड करायचे आहेत. मी तुम्हाला बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे सगळे बीट्स आहेत ना ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर बीट्स ॲड केल्यानंतर आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर 2 बोटाने आहे ना मोठं करायचे असं. त्यानंतर आता पहिल्या बीटवरती येऊन फोटोच्या लेअरला क्लिक करून स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. तर जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे स्प्लिट करायचे. असं स्प्लिट केल्यानंतर आता स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे. ही 2 नंबरची जी लेअर आहे ना या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे. इथे ओपेसिटी नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. इथे याच्यावरती येऊन आपल्याला याची ओपेसिटी आहे ना 50च्या आसपास ठेवून 3 नंबरच्या लेअरवरती सुद्धा 50 ओपेसिटी ठेवायची. 4 नंबरच्या लेअरवरती सुद्धा 50च्या आसपास ओपेसिटी ठेवायची. तर ओपेसिटी असं कमी केल्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं. त्यानंतर इथे ओव्हरलीवरती जाऊन ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला जो फोटो इथे ओव्हरलीमध्ये आपल्याला ते 3 वेळा ते घ्यायचा ना तो फोटो इथे सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे आपल्याला आहे ना 3 लेअर सोडून तर आता आपल्याला आहे ना इथे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं. इथे मागा सांगितलेलं आहे रिमूव्ह कसं करायचं. ते रिमूव्ह करून घेतल्यानंतर आता हे 3 लेअरचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतल्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचे. इथे आपल्याला मास्कचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते बघू शकता इथे ह्या मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आहे ना इथे हॉरिझॉन्टल नावाचा इफेक्ट आहे ना हे मास्क आहे ना ते सिलेक्ट करायचं पहिल्यांदा. त्यानंतर इथे याला थोडंसं असं आपल्याला केवढं हवं आहे त्या तसं ठेवायचं. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून
2 नंबरच्या लेअरवरती यायचं, 2 नंबरच्या ओव्हरलीवरती. त्यानंतर ना मास्कच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना मिरर नावाचं इफेक्ट इथे सिलेक्ट करून याचे आता असं 2 बोटाने आहे ना इथे मोठं असलेलं बारकर करायचं आहे. त्यानंतर ना आता असं बरोबर सेट करायचं आहे असं. त्यानंतर ना 3 नंबरच्या लेअरवरती यायचं आता. त्यानंतर ना यालासुद्धा मास्कमध्ये जायचं. यामध्ये सुद्धा मास्कमध्ये आल्यानंतर ना इथे यालासुद्धा मिरर ऑप्शन सिलेक्ट करून असं बारक करायचं. त्यानंतर ना याला असं खाली घ्यायचं आहे. तर पहिला बघायचं इथे केवढं होतं ते. तर असं याच्या खाली बरोबर असं घ्यायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता ओव्हरली ॲड केल्यानंतर ना पहिल्या ओव्हरलीच्या लेअरवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना इनमध्ये येऊन खाली स्क्रोल करायचे. ते स्क्रोल केल्यानंतर ना अनफोल्ड नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ते दुसऱ्या लेअरवरती सुद्धा ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जाऊन अनफोल्ड नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तिसऱ्या ॲनिमेशन लेअरवरती सुद्धा अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना आता ते अशा प्रकारे आपले लेयर्स आहेत ना ते सगळे ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ना बॅक यायचे ते असं टाईमलाईनवरती. त्यानंतर ना आता इथून 4 सेकंडच्या पुढचे जे लेयर्स आहेत ना ते सगळे आता इथे वेगवेगळे फोटोज ॲड करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी ॲड कसं करायचं ते आता पहिल्या लेअरवर क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला दुसरा फोटो सिलेक्ट करून 2 बोटाने मोठे करायचे. असंच व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला करत जायचे. वेगवेगळे फोटोज ॲड करत जायचे आहेत व्हिडिओच्या लास्टपर्यंत. सगळे फोटोज ॲड केल्यानंतर ना मी करून घेतो आता थांबा. तर बघू शकता मित्रांनो मी सगळं व्हिडिओ आहे ना पूर्ण एडिट करून घेतलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो कसं एडिट करायचं. त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला येऊन इथे पहिल्या लेअरवर क्लिक करायचं. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे रोटेशन ओपनिंग नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. ते 2 नंबरच्या लेअरवरती यायचे जातात. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे हर्ट पार्टिकल्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे ॲनिमेशन. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता या 3 नंबरच्या लेअरवरती आपल्याला कोणतं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 4 नंबरच्या वरती सुद्धा कोणतंही ॲनिमेशन नाही. डायरेक्ट 5 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 4 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये जायचे. त्यानंतर ना पल्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे आपल्याला 7 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचे. इथे आपल्याला ॲडजस्ट नावाचं इफेक्ट ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ते सॅच्युरेशनमध्ये येऊन याची सॅच्युरेशन आहे ना -50% येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या 8 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं. त्यानंतर ना रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन सिलेक्ट करून याची लेंथ 1.0 सेकंड घ्यायचं. त्यानंतर ना 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं. कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 11 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ट्रिसेक्ट 2 नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्टून नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती यायचे. त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लेन्समध्ये यायचं. त्यानंतर ना 4K HDR नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला 2 बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत म्हणजे 2 सेकंद 10 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचे पहिल्या बीटपासून. आणखी एकदा पहिल्या बीटवरती यायचं. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये येऊन पिंक ब्लिंकर्स नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. यालासुद्धा आपल्याला 2 सेकंद 10 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचे यालासुद्धा. तर ॲड केल्यानंतर ना आता 2 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला 1 बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना
4 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन रेट्रोमध्ये यायचं. त्यानंतर रोलिंग फिल्म नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर पुढे याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. आणखी एकदा आपल्याला 4 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा पुढच्या बीटपर्यंतच ॲड करायचे. 7 सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये यायचे. त्यानंतर बटरफ्लाय नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. म्हणजे 9 सेकंद 10 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करायचे. ते 8 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ह्याला ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल जो आहे तो आपल्या फोटोनुसार ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. 9 सेकंद 10 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन डेकोरमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचे इफेक्ट सिलेक्ट करायचे आणखी एकदा. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याला ॲड करायचे. त्यानंतर आता 11 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर स्पार्क 2 नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याला पुढच्या बीटपर्यंत म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड होऊन जाईल. त्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपले इफेक्ट्स आहेत ना ते ॲड होऊन जातील. आता इफेक्ट्स ॲड केल्यानंतर आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.